श्वेता काकूंची घरात लगबग सुरू होती. आज ती कित्येक वर्षांनी तिच्या जुन्या मैत्रिणींना भेटणार होती. 50 वर्षाच्या श्वेता काकू अजूनही सुदृढ आणि ठणठणीत होत्या. त्या मॉडर्न विचारांच्या होत्या. आपल्या वेशभूषाबाबत त्या खूप जागरूक होत्या. आणि का नसणार, त्यांनी तर तरुण वयात कॉलेजमध्ये असताना मिस ब्युटीचा किताबही मिळवला होता. आता श्वेता काकूंनी नुकतीच 50शी गाठलेली होती. नोकरीमधून रिटायर झाल्यावर पूर्ण वेळ त्या स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यामध्ये आणि नवीन नवीन ठिकाणी फिरण्यामध्ये घालवत होत्या. नुकतंच 2 वर्षापूर्वी मुलाचं लग्न देखील झालं होतं. सून म्हणावी तेवढी मॉडर्न विचारांची नव्हती आणि शिवाय जास्त शिकलेलीही नव्हती, पण दिसायला मात्र खूपच सुंदर आणि आकर्षक होती. त्यांना सून खूपच संस्कारी आणि सभ्य भेटली होती, जी आपल्या परंपरा आणि संस्काराला मान देत होती. पण श्वेता काकूंना मात्र त्याचं काही कौतुक नव्हतं. उलट त्या तिला कमी लेखत असे. आज त्यांनी स्वतःसाठी एक छान सुंदर ड्रेस निवडला होता. त्या खूप छान तयार झाल्या होत्या. त्यांनी आर्यालाही छान तयार व्हायला सांगितलं होतं. पण त्यांची नजर जेव्हा आर्यावर पडली तेव्हा त्यांचा पारच चढला. आर्या नेहमीप्रमाणे एका साध्या ड्रेसमध्येच होती. तिच्या कपाळावर एक नाजूकशी टिकली होती आणि हलकासा मेकअप केला होता. आर्या, अगं काय हे, आज तरी जरा नीट तयार हो. माझ्या सर्व मैत्रिणी येणार आहेत. त्यांच्या सुना खूपच स्टायलिश आहेत आणि तू ही अशी साध्या ड्रेसवर त्यांच्यासमोर येणार का? त्या काय म्हणतील? माझी सून एवढी मागासलेली का? मी काय सांगणार त्यांना? हे की तू कमी शिकलेली आहेस किंवा तू खूप संस्कारी आहेस? हे बघ, तुझ्यामुळे मला स्वतःचा अपमान करून घ्यायचा नाही. आर्या नम्रपणे म्हणाली. पण आई, मला साध्या कपड्यातच जास्त कम्फर्टेबल वाटतं. श्वेता काकू म्हणाल्या. आजकाल जग किती पुढं गेलं आहे आणि तू कुठे आहेस? पण एवढं सांगून देखील संध्याकाळी आर्या साध्या ड्रेसमध्येच होती. ते पाहून श्वेता काकूंचा राग अनावर झाला होता. आपल्या सुनेने 4 चौघांसमोर आपला मान कमी केला असे त्यांना वाटू लागले होते. रात्री जेवताना त्या आपल्या मुलाला प्रणवला म्हणाल्या. प्रणव, सांग तुझ्या बायकोला, ती आपला मानपान सगळा धुळीला मिळवत आहे. साधं राणीमान ठीक आहे, पण वेळेनुसार बदलावं लागतं की नाही? आज माझ्या मैत्रिणींसमोर माझी मान खाली गेली हिच्यामुळे. प्रणवने आईचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यालाही आईचं म्हणणं बरोबर वाटत होतं. तो आर्याला म्हणाला. आर्या, आई बरोबर बोलते. तू थोडं स्मार्ट आणि मॉडर्न व्हायला पाहिजे. आपण कोणत्या सोसायटीत राहतो याचा विचार कर. तुझी ही जुनी साधी राणी सोडून दे आता. जरा स्टायलिश राहायला शिक, तरच तुला आमच्यासारखा मान सन्मान मिळेल. प्रणवचे हे बोलणे आर्याच्या मनाला लागले, पण ती गप्प राहिली. हे सगळं ऐकून तिचे सासरे पंकजराव, जे आत्तापर्यंत शांत होते, ते प्रणवला म्हणाले. तुम्ही तिला का सारखे टोचून बोलत असता? बस झालं आता. श्वेता आणि प्रणव, तुम्ही दोघेही भान विसरला आहात का? आर्याला जे कपडे आवडतात, ज्यात तिला कम्फर्टेबल वाटतं, ते घालायचा तिला अधिकार आहे. श्वेता काकू म्हणाल्या. हो, पण तिला मध्येच थांबवत पंकजराव म्हणाले. मॉडर्न होणं म्हणजे फक्त कपडे बदलणे नव्हे. आणि तिचे विचार तर किती चांगले आहेत. ती आपल्या संस्कृतीला आणि परंपरेला धरून चालते. झाडाची मुळं तोडून झाडं कधीच हिरवी राहत नाहीत. आपली संस्कृती, आपली वेशभूषा हीच आपली ओळख आहे. जर आपणच आपली मुळं विसरलो तर उद्या आपली पिढी पाश्चात्य अनुकरण करण्याच्या नादात स्वतःचं अस्तित्व गमावेल. पंकजरावांचे ते जड शब्द ऐकून डायनिंग टेबलवर शांतता पसरली. श्वेता काकू आणि प्रणव गप्प झाले, पण त्यांच्या मनातला राग पूर्णपणे गेला नव्हता. काही दिवसानंतर प्रणवला ऑफिसमध्ये मोठी बढती मिळाली. त्याने एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. प्रणव घरी आला आणि त्याने आर्याच्या हातामध्ये एक बॉक्स ठेवला. आर्या, आज माझ्या प्रमोशनची पार्टी आहे बरं. हा ड्रेस खास मी पसंत करून तुझ्यासाठी आणला आहे. हे घे. आज पार्टीमध्ये तुला हाच ड्रेस घालायचा आहे. तिथे माझे सर्व कलीग त्यांच्या बायकांसह येणार आहेत. त्या सगळ्यांमध्ये तू मॉडर्न आणि सुंदर दिसायला हवीस. मला तिथे तुझं असलं साधं रूप नकोय. आर्याने तो बॉक्स उघडला. त्यात एक पार्टीवेअर ड्रेस होता. तो ड्रेस खूपच शॉर्ट होता. तिला ते बघूनच अवघडल्यासारखं झालं. तरीही नवऱ्याचा मान राखण्यासाठी ती तो ड्रेस घेऊन खोलीत गेली आणि तिने तो ड्रेस अंगावर चढवला. आरशात बघताना तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिला कळलं, या कपड्यात पार्टीमध्ये तिला कम्फर्टेबल वाटणार नाही. तिचा आत्मविश्वास डगमगू लागला. तिने निर्णय घेतला. तिने तो पार्टी ड्रेस काढला आणि कपाटातून आपली सर्वात भारी भरजरी पैठणी साडी काढली. नाकात नथ घातली, गळ्यात पारंपरिक दागिने चढवले
आणि कपाळावर एक सुंदर चंद्रकोर टिकली लावली. हॉटेलमध्ये प्रणव आणि श्वेता आर्याची वाट बघत होते. प्रणवला वाटत होतं की आर्या तोच ड्रेस घालून येईल. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. आर्या आत आली. लाल रंगाची शाही पैठणी, त्यावर शोभून दिसणारे दागिने आणि चेहऱ्यावरील सात्विक हास्य. ती एखाद्या महाराणीसारखी दिसत होती. हॉलमधील सर्व मॉडर्न ड्रेस घातलेल्या स्त्रिया तिच्यासमोर फिक्या वाटत होत्या. तिचे रूप इतकं तेजस्वी वाटत होतं. सगळ्या लोकांच्या नजरा तिच्यावरून हटतच नव्हत्या. प्रणवचा बॉस स्वतः प्रणवजवळ आला. वा प्रणव, तुझी पत्नी तर खूपच सुंदर आणि शालीन आहे. आजकाल अशा प्रकारचं लूक बघायलाच मिळत नाही. तिने भारतीय संस्कृतीला साजेसं खूप आकर्षक अशी वेशभूषा घातली आहे. त्या श्वेता काकूला म्हणाल्या, श्वेता, तुझी सून किती सुंदर दिसतीये ग. आमच्या सुना काय ते तोकडे कपडे घालत असतात. त्यांना आपली भारतीय वेशभूषाच माहीत नाही. फक्त शॉर्ट्स आणि वेस्टर्न कपडे. पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे त्या स्वतःलाही प्रदर्शन करत असतात. तिच्यासमोर त्यांचं व्यक्तिमत्व काहीच वाटत नाही. हे ऐकून श्वेता काकू आणि प्रणव एकमेकांकडे बघू लागले. ज्या गोष्टीची त्यांना लाज वाटत होती, तीच गोष्ट आज त्यांच्या अभिमानाचं कारण बनली होती. पंकजरावांचे शब्द त्यांना आठवले. पार्टी संपल्यावर घरी जाताना गाडीत शांतता होती, पण ही शांतता वेगळी होती. घरी पोहोचल्यावर प्रणव आर्याजवळ गेला. आर्या, मला माफ कर. मी तुझं स्वातंत्र्य हिरावून घेत होतो. मी तुला बदलायला बघत होतो. पण आज मात्र मला कळलं की तुझं खरं सौंदर्य तुझ्या साधेपणातच आहे आणि संस्कृती जपण्यातच आहे. तू जशी आहेस तशीच परफेक्ट आहेस, सुंदर आहेस. हो आर्या, मीही चुकलेच. मी मॉडर्न राहण्याच्या नादात विसरले होते की आपली परंपराच आपल्याला इतरांपेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ बनवते. श्वेता काकू हळूच म्हणाल्या. पंकजराव कोपऱ्यात उभे राहून हे दृश्य बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य होतं. त्या रात्री त्या घरात केवळ दिवेच नाही, तर विचारांचीही रोषणाई झाली होती. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.